नमस्कार. श्री क्षेत्र जेजुरी येथील श्री संत काशीनाथ महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्टतर्फे यात्रेकरूंच्या सोयीसाठी धर्मशाळेचे बांधकाम सुरू आहे. याकरिता आपण सढळ हाताने मदत करावी ही नम्र विनंती. आपणासाठी संगीत कार्यक्रम सादर करीत आहोत. वाघ्या मुरळी नृत्य यातील गाण्याचे बोल आहेत मला जेजुरीला जायचं. यातील कलाकार आहेत कन्हैयालाल लाखे आणि नंदा जेजुरीकर. तर पाहूया वाघ्या मुरळी नृत्य. मल्लारी माळसा भानु मल्लारी माळसा मल्लारी माळसा भानु मल्लारी माळसा संगचळीवर मोर शोभती संगचळीवर मोर शोभती सारी दरकारी मल्लारी 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 गणपरी अप्सरा नाच हा छुन 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 वाज गणपरी अप्सरा नाच क्षेत्र जेजुरी येथे श्री संत काशीनाथ महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने यात्रेकरूंच्या राहण्याच्या सोयीसाठी धर्मशाळेचे बांधकाम सुरू आहे. आपण सर्वांनी या धर्मशाळेला सहकार्य करावं अशा ट्रस्टच्या वतीने मी आपणास विनंती करतो. या इमारतीचे उद्दिष्ट प्रथम या ठिकाणी महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व यात्रेकरूंची राहण्याची सोय, इतर वेळेमध्ये या धर्मशाळेचा उपयोग महिलांच्यासाठी लघु उद्योग मार्गदर्शक केंद्र स्थापन करणे, त्याचबरोबर बालवाडी, अंगणवाडी अशा तऱ्हेने अनेक समाज कार्यकर्त्यासाठी करण्यासाठी या इमारतीचा उपयोग होणार आहे. या बहुउद्देशीय इमारतीसाठी आपणा सर्वांचे सहकार्य हवे असे मी ट्रस्टच्या वतीने आपणास विनंती करतो. या निमित्ताने श्री संत काशीनाथ महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या या धर्मशाळेच्या बहुउद्देशीय या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी कडेपठार देवतालिंग जेजुरी येथील प्रमुख पंच माननीय महासाकांत आप्पा आगलावे जेजुरीकर, तसेच रामचंद्र श्री रघुनाथ बारभाई, श्री रामचंद्र जंगलू दीडभाई, श्री चिंतामणी शंकर सातभाई, श्री रंगनाथ गणपत लांघी, श्री मथुरदास मनोहर मोरे, श्री जानू मल्हारी कदम या सर्व पंच कमिटीच्या बरोबरच तसेच जेजुरी शहर गुरव समाजाचे अध्यक्ष व गुरव समाजाचे नेते माननीय राजेंद्र किसन बारभाई हेही या ठिकाणी आलेले आहेत. तसेच परंपरेने पूजा करणारे श्री रामचंद्र चंद्रकांत रंगनाथ बारभाई, श्री जंगल महासाकांत सातभाई हेही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या कडेपठार देवता लिंगचे प्रमुख विश्वस्त माननीय महासाकांत आप्पा आगलावे यांची मुलाखत आणि त्यांचे विचार या ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी जेजुरी शहरचे अध्यक्ष, जेजुरी शहर काँग्रेसचे अध्यक्ष माननीय भगवानराव राऊत
या ठिकाणी आलेले, ते त्यांना या संदर्भात 2 प्रश्न विचारतील आणि आपण त्यांची मुलाखत पाहूया. देवतालिंगचे प्रमुख पंच माननीय मासाकांत आप्पा आगलावे यांना ट्रस्टच्या वतीने श्री संत काशीनाथ महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने एक पुष्पहार अर्पण करतो. त्याचबरोबर श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी बहुमोल सत्कार करतो. त्यांनी स्वीकारा असे मी त्यांना विनंती करतो. तसेच या कडेपठार देवतालिंगचे विश्वस्त रामचंद्र जंगलू दिडवाई हेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या ट्रस्टच्या वतीने एक पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी सत्कार करतो. त्यांनी स्वीकारावा. माननीय राजेंद्र किसन बारभाई या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना श्री संत काशीनाथ महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने एक पुष्पहार अर्पण करतो. तर त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. श्री संत काशीनाथ महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी गुरु समाजाचे कार्यकर्ते श्रीयुत दिलीप केशव बारभाई यांना श्री संत काशीनाथ महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने एक पुष्पहार अर्पण करतो. त्याचबरोबर श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी बहुमोल सत्कार करतो. त्यांनी तो स्वीकारावा अशी ट्रस्टच्या वतीने विनंती करतो. नमस्कार. आपल्या सहकार्यासह अप्पासाहेब आगलावे, आपण या कडेपठार देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आहात. आपल्या जेजुरी शहरामध्ये संत काशीनाथ महाराज या ट्रस्टच्या वतीनं धर्मशाळा बांधण्याचं जे काम चालू आहे, या धर्मशाळेच्या बांधकामाबद्दल आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा कडेपठार जेजुरी या ठिकाणी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक येतात. खंडोबाची वर्षातून 7 यात्रा असतात. तसेच दर रविवारी अत्यंत मोठ्या प्रमाणात भक्तजन येतात. म्हणून श्री संत काशीनाथ महाराज ट्रस्टने आयोजित केलेल्या बहुउद्देशीय धर्मशाळेत माझ्या शुभेच्छा. भाविकांनी सहकार्य करावे, या ट्रस्टला सहकार्य करावे. देवतालिंग कडेपठार मंदिर या ट्रस्टचा विश्वस्त म्हणून या ठिकाणी श्री संत काशीनाथ महाराज यांनी जे काही बहुउद्देशीय धर्मशाळा या ठिकाणी जेजुरी शहरामध्ये बांधकाम चालू आहे, तर त्या दृष्टीनं मी जे काही 2 शब्द सांगत आहे. तर या ठिकाणी येणाऱ्या वर्षातून एकंदर 6 यात्रा व लाखो भाविक सतत जेजुरीमुळे दर्शनाला, खंडेरायाच्या दर्शनाला येत असतात. तरी ही धर्मशाळा होणं अत्यंत गरजेचं आहे आणि या धर्मशाळेपासून येणाऱ्या भाविकांची सोय होणारी मोठ्या प्रमाणात. तरी ही धर्मशाळा व्हावी आणि येणाऱ्या भाविकांनी त्या धर्मशाळेला हातभार लावावा, सहकार्य करावं अशी मी त्यांना एक विनंती करतो आणि या धर्मशाळेला शुभेच्छा व्यक्त करत आहे. नमस्कार. राजेंद्र बारभाई, आपण पुरंदर तालुका गुरु समाजाचे नेते आहात. आज कडेपठार मुख्य ट्रस्टचे अध्यक्ष अप्पासाहेब आगलावे आहेत आणि खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष त्यांचे बंधू सारानंद आगलावे आहेत. दोन्ही संस्थांचे अध्यक्ष हे तुमच्या समाजाचे आहेत. सदैव या दोन्ही संस्थेच्या वतीनं आपले काय विचार असतील ते आपण प्रगत करावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो. गेल्या कित्येक वर्षाची जेजुरीतील अत्यंत महत्वाची गरज म्हणजे धर्मशाळा आणि ती सुद्धा बहुउद्देशीय धर्मशाळा जी लाखे साहेबांनी आणि त्यांच्या श्री संत काशीनाथ महाराज ट्रस्टने जे आयोजित केलेले बांधकाम हे अत्यंत महत्वाचं आहे. गेली 100 वर्षाचा जर आपण इतिहास पाहिला, जेजुरीची अर्थव्यवस्था पाहिली, जेजुरीतील राहणीमान पाहिलं, तर संपूर्ण इथं असणारा जो समाज आहे, लोकवस्ती
ही सर्व जेजुरीच्या खंडोबा आणि कडेपठार ह्या दोन्ही देवांवरच या जेजुरीची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येतातच. आपल्या हिंदू धर्माच्या पद्धतीप्रमाणे लग्न झाल्यानंतर या ठिकाणी जोडीने यावं लागतं. त्याचा इतिहास साधारणतः असा आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जरी गेलात तरी आपल्याला शंकर पार्वती एका ठिकाणी कधी पाहायला मिळणार नाही. ते शंकर पार्वती म्हणजे खंडोबा आणि म्हाळसाबाई हे दोन्ही शिव आणि शक्ती म्हणून या ठिकाणी प्रगट असल्यामुळे एक कैलास पर्वतावर शंकर पार्वती आहेत आणि दुसरे जेजुरीमध्येच आहेत. म्हणून लग्न झाल्यानंतर हिंदू धर्मामध्ये जोडीने प्रथम इथे यावं लागतं. तर साधारणतः वर्षातून 8 महिने हा भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात लग्न सराईमध्ये सीझन असतो. एरवी सुद्धा भाविक भक्त येतात. याचबरोबर वारकरी संप्रदायातील श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सुद्धा आपल्या ह्या मुख्य रस्त्याने पंढरपूरला जात असते. त्यामुळे सुद्धा वारकरी संप्रदायातील बहुतेक लोक या ठिकाणी येतात. श्री खंडोबा देवाचं कडेपठारचं दर्शन घेतात आणि पुढे जातात. त्यामुळं लाखे साहेबांनी जी आता धर्मशाळेचं आयोजन केलेले बांधकाम सुरू केलेले हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं ही माझी नम्र विनंती आहे आणि आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा आहेत. याचबरोबर आमच्या दोन्ही ट्रस्टच्या वतीने भाविक भक्तांसाठी अत्याधुनिक पद्धतीने आम्ही सुखसोयी करण्याचा विचार करत आहोत. याच कडेपठारी पाण्याची स्कीम गेली 10 वर्ष आम्ही शासनाकडे मागत आहोत, परंतु आर्थिक अडचणीमुळे शासनाकडून पुरेपूर सहकार्य मिळत नाही. म्हणून स्थानिक गावातले काही मंडळ आहेत, काही तरुण मुले आहेत, याशिवाय या दोन्ही ट्रस्ट आहेत, यांनी एकत्र वर्गणी वगैरे गोळा करून प्रथम या ठिकाणी असणाऱ्या राहणाऱ्या लोकांची पाण्याची जी व्यवस्था आहे ती पूर्ण करण्याचा आमचा विचार आहे. याचबरोबर या ठिकाणी उंचावर असल्यामुळे कडेपठार हे ठिकाण उंचावर असल्यामुळे या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा बाग बगीचा जर केला तर या ठिकाणी 1-2 दिवस येऊन लोक राहतील अशी सुद्धा व्यवस्था करण्याचा आमचा विचार आहे. याचबरोबर प्रमुख कार्यकारी पंच श्री महासंघ लागलावे रामचंद्र घेडबाई व सध्या असणारे सर्व पंच यांनी गेल्या 5-7 वर्षामध्ये पायऱ्यांचं काम चांगल्या पद्धतीने केल्यामुळे भाविक भक्त चांगल्या पद्धतीने येऊ शकतात, त्यांना कुठलाही त्रास होत नाही. याचबरोबर इकडून जो खंडोबा देवाला जाण्याचा रस्ता आहे त्या रस्त्याची सुद्धा डागडुजी वगैरे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. खालच्या मंदिरामध्ये दर्शनाची वगैरे चांगल्या पद्धतीने व्यवस्था करण्याकरता पंढरपूर सारख्या ठिकाणी जो आता 9 मजली दर्शन मंडप झालेला आहे तसा सुद्धा आमचा दर्शन मंडप या ठिकाणी बनवण्याची आमची अत्यंत लवकरात लवकर इच्छा आहे आणि ते आम्ही कामकाज बहुतेक पूर्ण करत आहोत. याचबरोबर त्या ठिकाणी सुद्धा भाविक भक्तांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळावं, महाराष्ट्रातल्या क्षेत्रांची माहिती मिळावी, भारतातल्या क्षेत्रांची माहिती मिळावी, याचबरोबर पर्यटन स्थळांची माहिती मिळावी म्हणून एक अत्याधुनिक पद्धतीची अभ्यासिका आम्ही खालच्या मंदिराच्या ठिकाणी उभी करत आहोत. याचबरोबर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला जो गायमुख म्हणून जो प्रसिद्ध इथं तलाव होता, गेली 50 वर्ष तो बंद होता आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची व्यवस्था लोकांना करता आली नाही. परंतु आताच गेले 8 दिवसापूर्वी सध्या आलेले प्रमुख पंच श्री सदानंद नागलावे, नारायण टाक, ॲडव्होकेट खाडे, गावडे भाऊ तसेच शिवाजीराव धमडेरे, नगराध्यक्ष दिलीपदादा बारबाई आणि तहसीलदार ह्या चांगल्या अत्यंत 7 लोकांची नेमणूक धर्मादाय आयुक्त यांनी केली आणि त्यांनी चांगल्या पद्धतीच्या कामाला सुरुवात केली. त्या गायमुखाच्या ठिकाणी बोर घेऊन पाणी त्याच्यामध्ये सोडण्याची की इथं असणाऱ्या सर्व भाविक भक्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना स्नानाची व्यवस्था होईल. याचबरोबर लहान मुलांसाठी वगैरे स्विमिंग टँक आयोजित करता येईल अशा पद्धतीची ती व्यवस्था सुरुवात केली व खंडोबाने यश देऊन त्या बोरला पाणी सुद्धा लागलेले आहे. याचबरोबर मंदिरामध्ये झाडी वगैरे जे आहे ते चांगल्या पद्धतीने वृक्षारोपण करून वर जे मंदिरामध्ये लोक जेवायला वगैरे बसतात त्याच्यामुळं भरपूर प्रमाणात शेरडा वगैरे यांचा त्रास होतो, तर हा त्रास कमी व्हावा, मंदिरातील गर्दी कमी व्हावी म्हणून खाली लोकांना जेवण्यासाठी व्यवस्थित पद्धतीने बाग बगीचा करण्याचा आमचा विचार आहे. तर साधारणतः या दोन्ही ट्रस्टच्या वतीने दोन्ही ट्रस्टला उपायकारक याचबरोबर जेजुरी नगरीची शोभा वाढवणारी कामं आम्ही लवकरात लवकर हातात घेऊन ती पूर्ण करण्याचा आमचा विचार आहे. श्री संत काशीनाथ महाराज ट्रस्ट ही सुद्धा एक धार्मिक संस्था आहे.
गेली 10-20 वर्ष चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. लाखे वगैरे हे सर्व मंडळी चांगल्या उच्च विचाराचे आहेत. त्यांनी जे तिथं बालवाडी वगैरे हा जो प्रयत्न करत आहेत आणि तो या धर्मशाळेच्या माध्यमातून त्यांचे सर्व उद्देश एकाच ठिकाणी एकाच वेळेस पूर्ण होतील, याला सर्व भाविक भक्तांनी भरपूर प्रमाणात सहकार्य करावं, आर्थिक सहकार्य करावं, देणगीच्या स्वरूपात करावं अशी मी नम्र विनंती करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. प्रमुख पंच मासाकांत अप्पा अगलावे, त्याचबरोबर रामचंद्र दीडबाई, राजेंद्र बारबाई, तसेच दिलीप केशव बारबाई, सातबाई, तसेच जेजुरी शहरचे काँग्रेसचे अध्यक्ष भगवंतराव राऊत आणि इथं जमलेले सर्व उपस्थित मंडळी, खंडेराय मार्तंडांनी या आमच्या कामाला सुयश द्यावं अशी मी त्यांना विनंती केली. त्यांनी या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे संस्थेला आणि ते मल्हारी मार्तंड हे सर्व करणार आहे. आणि या कार्यक्रमात त्यांनी आपली स्वतःची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि या आमच्या छोट्याशा कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतल्याबद्दल मी ट्रस्टच्या वतीने त्यांचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. नमस्कार. यात्रेकरू मंडळी,